आज आपण बनवणार आहोत झणझणीत गावरान पद्धतीने चमचमीत असं खारं वांग। याला आपण सुकं भरली वांगही बोलू शकतो। हे खारं वांग कोणत्याही भाकरीसोबत खूप मस्त लागतं आणि त्यातल्या त्यात बाजरीची भाकरी म्हटलं तर बोलूच नका, इतकी मस्त लागते। तर एकदम जुन्या पद्धतीने हे वांग आज आपण बनवणार आहोत। खूप जास्त साहित्य लागत नाही, अगदी कमी साहित्यात हे वांग तयार होतं आणि तितकंच चविष्टही लागतं। हाय हॅलो नमस्कार, रेशूज रेसिपी चॅनल अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर खारं वांग बनवण्यासाठी इथे मी वांगी घेतली आहेत। वांग्यांची निवड करताना जास्त मोठं नसावं किंवा मोठे वांगे जर तुम्ही घेतलात तर त्याच्यामध्ये बिया असतात, त्यामुळे मध्यम आकाराचं काटेरी वांग घ्यायचं आहे। आता हे वांग बघा, व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे या प्रकारे याचे 4 फोडी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि लगेचच याला पाण्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत। आणि वांग कट केल्यानंतर फोडी चेक करून बघायच्या, यामध्ये कीड आहे की नाही ते पाहायचं। तर वांग्याच्या काटे आपल्याला आधी कट करून घ्यायचे आहेत आणि साईडच्या ज्या पाकळ्या आहेत थोड्याशा कट करून घ्यायच्या आहेत। वांगी कट करून झाल्यानंतर पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। वांगी बुडून येतील इतकं आपल्याला पाणी घालून वांग पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे। तोपर्यंत आता आपण वाटण करून घेऊयात। मी इथे अख्खे 2 चमचे धने घेतलेले आहेत, सोबतच यामध्ये मी 2 चमचे तीळ घालून घेणार आहे आणि याच सोबत मी जिरंही घालून घेणार आहे। हे सर्व घालत असताना मी इथे गॅसची फ्लेम मंद ठेवलेली आहे आणि मध्ये मध्ये हलवत हे सर्व साहित्य मी यामध्ये घालून घेते। आता यामध्ये मी इथे 4 ते 5 लवंग घालून घेते, सोबतच इथे मी 5 ते 6 काळी मिरी घालून घेते आणि यासोबतच यामध्ये मी आता 1 इंच इथे मी दालचिनी घालून घेते। आता ही सर्व जिन्नस आपल्याला 1 मिनिट छान परतवून घ्यायचे आहेत। हे मसाले भाजत आले की त्याचा थोडासा कलरही चेंज होतो आणि थोडासा सुवास पण यायला लागतो। तर अशा प्रकारे आता हा आपला छान मसाला भाजून झालेला आहे। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता सेम त्याच तव्यामध्ये मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणेही आपल्याला मंद गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। इथे आता शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत। आता आपण याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवूयात। तर आता याच तव्यामध्ये मी इथे 1 वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। आता हे सुक्कं खोबरं आपल्याला जास्त याचा लालसर रंग करायचा नाही, तर नुसतं खोबरं आपल्याला गरम असं करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिक्सरवरती आपण जेव्हा दळणार तर एकदम त्याची पावडर व्हायला मदत होईल। तर याचा रंग अजिबात चेंज होता कामा नये। तर इथे आता आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे, फक्त मी 1 मिनिट हे खोबरं भाजून घेतलं आहे। तर या पद्धतीने आपण वाटण्याची तयारी करून घेतलेली आहे। तर इथे आता आपण सगळ्यात आधी सुकं खोबरं आणि शेंगदाणे हे आपल्याला वेगळं वेगळं वाटायचं आहे। सुकं खोबरं आणि आपल्याला धने जिरं आहे ना घातलेलं, ते आधी वाटून घ्यायचं आहे। असं केलं की आपल्याला वाटण जसं हवंय तसं तयार होतं। तर आता इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे वाटून घेणार आहे। जर तुम्ही एकदमच वाटून घेतलं ना तर एखादा म्हणजे शेंगदाणा किंवा खोबरं बारीक वाटलं जात नाही। जर तुम्ही असं करून घेतलं तर एकदम आपल्याला जसं वाटण पाहिजे तसंच अगदी हे वाटण तयार होतं। आता शेंगदाणे वाटून झाल्यानंतर मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर मी इथे कोथिंबीर घेतली आहे। आता यामध्ये थोडंही पाणी न घालता बंद चालू करून मिक्सरवरती फिरून घ्यायचं आहे। तर या प्रकारे हे वाटण तयार झालेलं आहे। आता हेही यामध्ये घालून घेऊयात। जर तुम्हाला इथे मिरच्या कमी जास्त करायच्या असतील तर तुम्ही इथे मिरची कमी जास्त करू शकता। आता इथे मी वांगी 300 ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेली आहेत, म्हणजे पाव किलोच्या पेक्षा 3-4 वांगी इथे जास्त आहेत। तर आता यामध्ये मी 1 टीस्पून हळद घालून घेतली आहे, सोबतच यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे। हे वाटण आपल्याला व्यवस्थित जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये जर तुम्हाला धने जिरे पावडर घालायची असेल तर तुम्ही यामध्ये धने जिऱ्याची पावडर पण घालू शकता। तर यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं नाही, नाहीतर आपलं जे खारं वांग आहे त्याचा जो कलर असतो हिरवा तसा होणार नाही। तर याकरिताच इथे मी भरपूर प्रमाणामध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर चिरून घेतलेल्या जी वांगी होती आपण ती आपल्याला घ्यायची आहेत आणि वाटण हे आपल्याला 4 फोडीच्या मध्ये भरून घ्यायचं आहे। जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे तसंच व्यवस्थित वांग भरायचं आहे। सगळी वांगी भरून थोडंसं वाटण शिल्लक राहणार आहे आपलं, आणि हे वाटण आपलं थोडंसं राहिलंच पाहिजे। तर या प्रकारे मी सर्व वांगी
व्यवस्थित या प्रकारे मी भरून घेणार आहे. अगदी शेवटच्या देठापर्यंत हे आपलं वाटण यामध्ये ठासून असं भरायचं आहे. तरच आपल्याला या वांग्याची चव अजून छान लागते. तर अशा प्रकारे मी आता सर्व वांगी भरून घेते. तर या पद्धतीने मी सर्व वांगी छान असं वाटण यामध्ये भरून घेतलेलं आहे. गॅसवर गरम करायला ठेवलेल्या जाड बुडाच्या कढईमध्ये 3 पळ्या मी इथे तेल घालून घेत आहे. ही माझी पळी लहान आहे. बरोबर 3 टेबलस्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम तेल गरम होईपर्यंत छान आपल्याला मोठी ठेवायची आहे. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मंद करायची आणि त्याच्यामध्ये 10 ते 12 आपल्याला यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. तर बघा हे वाटण आपलं एवढं उरलेलं आहे. आता यामध्ये मी हे वाटण घालून घेते. आता हे वाटण आपल्याला मंद गॅसवरती 2 मिनिटाकरिता छान भाजून घ्यायचं आहे. छान वाटणाचा खमंग यायला लागला आहे. तर आता या स्टेजवरती आपल्याला यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ताटामध्ये जे वाटण लागलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये वाटणामध्ये घालून घ्यायचे आहे. आता पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि याला छान 1 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटानंतर याला छान उकळी आलेला आहे. आता आपण यामध्ये आपण भरून घेतलेली जी वांगी होती ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहेत. जर समजा तुम्हाला प्रवासाकरिता ही वांगी बाहेर घेऊन जायची असतील तर त्यावेळेस काय करायचं ना, जे आता आपण पाणी घातलं होतं ना ते आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही. तर आणि ही वांगी मसाला छान भाजून झाल्यानंतर ती वांगी अशीच ठेवून द्यायची आणि एखादं ताट असं वरती ठेवायचं आणि त्याच्या ताटावरती पाणी ठेवायचं आहे आणि त्या प्रकारे वांगी शिजून घ्यायची आहेत. तर ते आपलं तेल वांग तयार होईल. तर ते तेल वांग 4 ते 5 दिवस आरामात टिकतं. सर्व वांगी घातल्यानंतर ह्या वांग्यावर आपल्याला झाकण लावून वांग्याला छान 10 मिनिटाकरिता अशीच मंद गॅसवरती शिजून घ्यायची आहेत. आता बरोबर 10 मिनिटानंतर बघा वांग्याची बाजू आपल्याला दुसरी करायची आहे. तर बघा आपण झाकण ठेवून दिल्यामुळे वांग्याला छान पाणी सुटलेलं आहे. आपण जेवढं पाणी घातलं होतं तेवढंच पाणी यामध्ये होतं. त्याच्यापेक्षा मी जास्त एक्स्ट्राचं पाणी घातलंच नाही आहे. तरीही याला छान असं पाणी सुटलेलं आहे. तर आता आपल्याला वांग्याची दुसरी बाजू करून आपल्याला ही वांगी शिजून घ्यायची आहेत. या प्रकारे पलटी करून घ्यायची आहेत. तर देठाचा भाग थोडासा खाली करायचा म्हणजे देठाचा भाग पण छान शिजला जाईल. हे वांगी पलटी करून घ्यायची आणि 10 मिनिटं ही झाकण ठेवून पुन्हा शिजवून घ्यायची आहेत आपल्याला. तर लक्षात असू द्या, आपण जेव्हा खारं वांगं बनवणार आहोत तेव्हा आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे. त्याने काय होईल की आपलं जे वाटण आहे ते खाली तळाला लागून करपणार नाही. बरं आता हे वांगं आपल्याला मंद गॅसवरतीच छान शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण 10 मिनिटानंतर बघूयात. तर बरोबर आता आपण 10 मिनिटानंतर पाहतोय तर बघा वांग्यामधलं जे पाणी आहे तो बऱ्यापैकी आता कमी झालेलं आहे. जर समजा तुम्हाला यामध्ये रस्सा अजून हवा असेल तर तुम्ही जेव्हा आपण पाणी घातलं होतं त्याच वेळेला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर तेव्हा मी गरम पाणीच घातलं होतं. जेव्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ताटामध्ये घेतलं होतं ते गरम पाणीच घेतलं होतं. तर आता ही या प्रकारे आपली वांगी तयार आहेत आणि वांगी बघा किती छान शिजली आहेत. तर बघा आपलं चमचमीत भन्नाट चवीचं खारं वांगं तयार आहे. हे खारं वांगं खूप जास्तही शिजवायचं नाही आणि देठाचा भाग खायलाही अजिबात विसरायचं नाही. या प्रकारे झणझणीत चमचमीत असं खारं वांगं बनवून नक्की बघा. जेव्हा रेसिपी ट्राय कराल तेव्हा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. आणि बरं का, रेशूस रेसिपी चॅनल अँड ब्लॉगला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशा छान छान नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. बाय बाय.